म्हणजे मला नवीन कपडे घ्यायचे असतात, मला पण बाकीच्यांसारखं थोडंसं वेगळं दिसायचं असतं, थोडंसं नवीन काहीतरी बेबी आपण म्हणतो ना आजकाल गोल्ड म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी घ्यायच्या असतात. तर मग तो मंत्र जो आहे आपला 30-20 आणि 50चा तो बॅलन्स कसा व्हायला पाहिजे? म्हणजे सणासुदीला तू म्हणशील की कमी पगार आहे म्हणून मी नवीन कपडे नाही घ्यायचे, तूच सांग मला हे बरोबर राहील का? तुला वाटेल का तो सण आल्यासारखा? तर सगळ्यांना म्हणजे तो कमी पगार असू दे तो जास्त पगार असू दे, आपल्याला स्वतःला एन्जॉय करताच आला पाहिजे. मग त्यातनं तुम्ही आधीपासून प्रिपेअर्ड असाल ना तर तुम्हाला हा एकदम भासणार नाही. म्हणजे थोडक्यात झालं, सणासुदीचा खर्च, वेकेशनला जाण्याचा खर्च, मध्येच LICचे प्रीमियम्स येतात लोकांचे, तर हे सगळे रॅन्डम खर्च आहेत. म्हणजे हे वर्षातनं दोनदा येतील. सणासुदी पण आपलं दिवाळी पण तेवढीच मोठी जाते आपली, आपला पाडवा पण तेवढाच मोठा जातो. सो असे जे खर्च असतात मी ना त्यांना महिन्याला एक बाजूला रक्कम करायला सांगते. म्हणजे तुम्हाला जशी जमेल, तर कोणाला 2,000, कोणाला 5,000, कोणाला 10,000, तुमच्या पगाराप्रमाणे तुम्हाला जेवढे उरतात त्याच्याप्रमाणे काढा. आणि ते पैसे जेव्हा बाजूला काढून आपण त्याला मल्टिप्लाय करतो आणि त्याला रिस्क मध्ये नाही टाकायचे. ही RD करा, ह्याच्यात मी डेट फंड्स मध्ये टाका जिथे रिस्क नसते, आणि मग सणसुदी येतं ना करा क्रेडिट कार्डने खर्च, पण त्याचे जे पेमेंट येतील ना ते 45 दिवसाच्या आत क्लिअर करून टाका ना. म्हणजे आपल्याला एकतर क्रेडिट कार्डचे पॉईंट सुद्धा मिळतात आणि तुमचा जेव्हा पेमेंट द्यायची वेळ असेल आपल्याला माहितीये बाबा एवढाच खर्च झालाय, तेवढाच बरोबर रिडम्शन टाकायचं आणि तो खर्च